बोल रे शुभम महाराज आम्ही नाही फ्रेश चांगले माणसं घेतो बरोबर असं करा। चला आजचा स्वयंपाक नेपाळमध्ये मृत्युंजय तरुण मंडळाचा स्वयंपाक आणि आजचा मेनू काय असणार आहे जाणून घेऊया। मृत्युंजय तरुण मंडळाचे आमचे आचार्य आदरणीय सन्माननीय आदिनाथ वायडे आणि मेन आचार्य आमचे अण्णाभाऊ वायडे। काय मेनू असणार आहे आज? आमटी, बाजरीची भाकर, पापड, लोणचं आणि भात। वाह, बाजरीची भाकर तुम्ही बघू शकता, भात शिजतो आणि ते तांदूळ कसे वर येत आहे। हा इकडे जिरा राईस झालेला आहे। वाह, आणि आता इथं यानंतर पीठ मळण्याची प्रक्रिया नितीन भाऊ गायकवाड हे बघू शकता। आता पीठ मळणार आहे। घरी बायकांकडे पीठ नाही मळणार, पण इकडे आल्यावर मृत्युंजय मंडळ चांगल्या कोण पीठ मळून घेतात। हे आमचे नितीन भाऊ आज अशा गोल गरगरीत भाकरी करणार आहेत। हा बघू शकता। आणि ग्रुप मधले जे लीडर आहे आमचे नामू भाऊ आणि त्यांचे जोडीदार असणारे मुरार साहेब काही थांबत नाही इथं स्वयंपाक करायला। त्यांचं दरवर्षी तुम्ही बघू शकता कांदे, टमाटे, इकडे मिरची आमच्या शुभम दादानी कापलेली दिसते। हा लसूण, हा खोबऱ्याचा किस, लवंग, काळे मिरे, काय वाटतं चांगलं करतील हे सगळं मटेरियल स्वयंपाकाचं। आणि ज्या पेट्रोल पंपावरती थांबलोय तो पेट्रोल पंप तुम्ही बघू शकता। हा पेट्रोल पंप आहे रुपेश ऑइल स्टोर रोहिणी नेपाळ मधला असणारा हा स्वयंपाक। आणि या स्वयंपाकाविषयी मृत्युंजय तरुण मंडळाचे मार्गदर्शक अनिल बारते साहेबांना काय वाटतंय बा हा ग्रुप कसा स्वयंपाक बनवणार, काय बनवणार, आपण त्यांची प्रतिक्रिया ग्रुप तर आजच पडलेले आहे, पण आमचे आचार्य तर एकदम खास असल्यामुळं स्वयंपाक चांगलाच होणार आहे। आणि त्याच्याबरोबर आता एक कांदा, टमाटे चिरणारी मंडळी पण एकदम व्यवस्थित आहे। शुभम जिरे असेल, आमचे नामू असेल, मागचे यांचं काय नाव आपलं नितीन गायकवाड असेल, दादा भाऊ टेके असतील, दादा भाऊ टेके फार धडाडीचे नवीन कार्यकर्ते, पण अगदी खांद्यावर सगळी जबाबदारी घेत आहे। हो, तो स्वयंपाक एकदम म्हणजे चांगला होणारच अशी 100% खात्री आहे। कारण अण्णांचा चांगला असा म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद भेटू राहिला मंडळाला, या स्वयंपाकी मंडळाला। आणि त्यांचा अनुभव खूप चांगला आहे। ऐका ना, आणि ऐका साहेब, ऐका, आम्हाला थोडा स्वयंपाकाला वेळ द्यावा। तुम्ही इथं फोटो नाही काढावा। नाही, वेळ भेटत, धन्यवाद। तुम्ही इथून निघून जावे आणि स्वयंपाक झाल्यावर सर्वांनी टेस्ट करायला यावी। तुम्ही भोजनालय मध्ये जाऊन बसावे आणि लवकरात लवकर स्वयंपाक खायला मिळेल अशी